कुलदेवी आपल्या घरात जागृत अवस्थेत आहे का? आपल्यावर प्रसन्न आहे का? आपल्या घरात कुलदेवीचं वास्तव्य आहे का? हे कसं ओळखायचं? आणि कुलदेवीने आपल्यावर प्रसन्न राहावं, आपल्या घरात कुलदेवीने जागृत अवस्थेत राहावं, घरात तिचं वास्तव्य राहावं, यासाठी काय करावं? ही सगळी माहिती आज आपण करून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात अगोदर आपण कुलदेवी म्हणजे काय हे बघू. कुलदेवी ही आपल्या घराचं वंशाचं रक्षण करते, सांभाळ करते. आपल्यावर येणारी संकटे निवारण्यामध्ये, घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद असतो, जिच्यामुळे कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या घरात अजिबात प्रवेश करू शकत नाही. या देवीला आपण कुलदेवी म्हणतो. पिढ्यानपिढ्या प्रत्येक घरात कुलदेवीची सेवा घडत आलेली असते. प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. त्या घराण्यानुसार कुलदेवी बदलत असते. जसं की काहींची तुळजापूरची तुळजाभवानी, कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी, तर कुणाची सप्तशृंगी. आई जसा लेकराचा सांभाळ करते, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लेकराचं ती रक्षण करते, त्याप्रमाणे कुलदेवी, त्या कुळाची कुलदेवी ही त्या घराण्याचं, कुळाचा सांभाळ करत असते, रक्षण करत असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कुठलीही कठोर तपश्चर्या करण्याची अजिबात गरज लागत नाही, कारण कुलदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध रूप आहे. ती फक्त भक्तांनी केलेल्या साध्या पूजेवर सुद्धा प्रसन्न होते, खुश होते. दररोज आपण जशी पूजा करतो तशीच साधी पूजा करायची आणि नामस्मरण करायचं. देवीचा शक्तिशाली मंत्र आणि त्याचा अर्थ याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर आहे का हे आपल्याला डायरेक्ट दिसत नाही, तर आपल्याला काही संकेत मिळत असतात. तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर खूप मोठं संकट आल्यावर असं वाटतं की आता काहीतरी वाईट होणार, आणि त्यावेळी काय करावं काही सुचत नाही, आणि अचानक त्यातून मार्ग निघतो, आपल्याला मार्ग सापडतो आणि संकट टळतं. त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपल्याला कुणीतरी मदत केली. पण हा योगायोग नसतो, तर कुलदेवी तुमच्या घरावर प्रसन्न असून तिचा आशीर्वाद तुमच्या घरावर आहे याचा हा संकेत असतो. हा झाला पहिला संकेत. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात तरी ही कुलदेवीची शक्ती, तिची ताकद तुमचं रक्षण करत असते. त्यामुळं कुलदेवीची सेवा करायला कधीही विसरू नका. दुसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे तुम्ही रात्री गाढ झोपल्यावर तुम्हाला जर 3 ते 6 वाजण्याच्या दरम्यान जर तुम्हाला जाग आली आणि तुम्हाला असं वाटलं की आपली झोप पूर्ण झाली आहे, एकदम आपल्याला फ्रेश, ताजतवानं, प्रसन्न वाटतंय, असं जर तुम्हाला वाटत असेल तर कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे. ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत वास करत आहे. तर याच वेळेत जर तुम्ही मनापासून कुलदेवीची प्रार्थना करून जे काही तुमचं मागणं असेल ते मागणं मागितलं, जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा बोलून दाखवली, तर ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते. पूजा करत असताना सुद्धा आपल्याला एक वेगळीच ऊर्जा जाणवते. मनाला शांत, प्रसन्न, सकारात्मक जाणीव होते. ही सुद्धा कुलदेवीच्या कृपेचाच संकेत आहे. तिसरा संकेत म्हणजे जर तुमच्या घरात शांतता, समाधान आणि प्रेमाचं वातावरण असेल, ग्रहकलह, लहानसहान वादविवाद, भांडणं लगेच मिटत असतील, घरातील व्यक्ती एकमेकांचा आदर करतात, प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात, स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात, पुरुषही स्त्रियांना मानाने वागवतात, त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत, त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात, त्या घरातील कर्ती व्यक्ती सगळ्यांचा विचार करून योग्य निर्णय घेते, त्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण राहतं. कोणत्याही कामामध्ये अजिबात अडचण येत नाही. याचाच अर्थ असा की कुलदेवीचा वास तुमच्या घरामध्ये आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती कुलदेवीची नियमित सेवा करते, त्यामुळं तुमच्या घरावरती कुलदेवी प्रसन्न आहे. चौथं लक्षण म्हणजे ज्या घरातील कुलदेवी त्या घरातील कुटुंबावर खुश असते, त्या घरातील कोणत्याच कामात कुठलंच विघ्न येत नाही, अडकलेली कामे पूर्णत्वास जातात, त्या घरातील व्यक्ती कोणतंही हाती घेतलेलं काम सहजासहजी पूर्ण करत असते, ते काम सहजासहजी पूर्ण होतं, त्याला यश मिळतं. त्यावेळी कुलदेवी आपल्या घरावर प्रसन्न आहे. आणि जर का एखाद्या घरामध्ये अगदी लहान साधं काम असलं तरी अडचणी येतात, ते काम सहजासहजी पूर्ण होत नाहीत, बऱ्याच अडचणी येत राहतात, वर्षानुवर्ष अडकलेली कामे सुद्धा तशीच अडकून पडतात, त्यामुळं ती व्यक्ती अगदी वैतागून गेलेली असते, परेशान झालेली असते. अशा वेळी समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे म्हणून. त्यावेळी तुम्ही काय करायचं, कुलदेवी जे काही तुमची कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तिची खणा नारळाने ओटी भरून
देवीला शरण जा आणि सगळं काही ठीक होण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करा. त्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो. कोणत्याही कठीण प्रसंगी ती आपली साथ देते. एखादी आकस्मिक समस्या किंवा प्रसंग आपल्यावर येणार असेल तर आपलं रक्षण करते. त्यासाठी आपल्या घरात, आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश स्थापन करायचा. घरावर कोणतंच संकट येणार नाही आणि जर घरावर संकट येणार असेल तर ते संकटातून देवी आपल्याला नक्कीच वाचवते आणि मार्ग दाखवते. 5वं लक्षण आहे, ज्या घरावर कुलदेवी प्रसन्न आहे त्या घरामध्ये संतती प्राप्तीसाठी कुठलीही अडचण येत नाही. वंशाची वृद्धी होते, म्हणजे वंश त्या घराचा वाढतो. यावरूनही तुम्ही समजू शकता की कुलदेवी तुमच्या घरावर प्रसन्न आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, बाळाचं आगमन घरामध्ये होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा नवास करायची गरज पडत नाही. नवस करावा लागत नाही, देवीला गाराणं घालावं लागत नाही. अशा घरात कुलदेवी जागृत अवस्थेत आहे, घरात तिचा वास आहे, ती घरावर प्रसन्न असते. पण कधी कधी काय होतं की काही घरामध्ये लग्नाला बरेच वर्ष होऊन देखील अपत्यप्राप्ती होत नाही. अपत्यप्राप्तीसाठी अडचणी येत असतात. अशावेळी समजून जावं की कुलदेवी आपल्यावरती नाराज झालेली आहे आणि कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तिची खणानारळाने ओटी भरून तिचा मान सन्मान करावा आणि अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करावी. आणि ज्यावेळी घरात मूल जन्माला येतं तेव्हा त्यांनी त्या बाळाला घेऊन कुलदेवीचं दर्शन घ्यावं. त्यामुळं कुलदेवीचा अखंड आशीर्वाद मिळतो. कुलदेवती आपल्या घरावरती प्रसन्न होते. 6वं लक्षण आहे, घरात आल्यावर मनाला अगदी प्रसन्न, शांत वाटतं. घरातलं वातावरण सुगंधित वाटतं. जसं की अगरबत्ती लावल्यावर जसा मंद मंद सुगंध दरवळतो, अगदी तसं वाटतं. सकारात्मकताच जाणवते. तेव्हा समजून जा की कुलदेवी तुमच्या कुटुंबावर प्रसन्न आहे, तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे. पण काही वेळेला काय होतं, काही जणांना असंही वाटतं की घरी आपण जाऊच नाही, घरी जायलाच नको. घरी गेल्यावरती घरातील व्यक्ती माझ्याबरोबर भांडण करणार, मला टोचून बोलणार, घरी गेल्यावर मन अस्वस्थ होतं, उदास होतं, अशी वैतागलेली कित्येक लोक आपल्या पाहण्यात आहेत. जर असा अनुभव तुम्हाला आला तर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न नाही. तुमचं काहीतरी कुलदेवीच्या बाबतीत चुकतंय हे नक्की. त्यासाठी तुम्ही कुलदेवीची सेवा करावी, उपवास करावा. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल, तो मंगळवार असो, अगर शुक्रवार असो, जो काही वार असेल त्या दिवसाचा उपवास करावा. शक्य नसल्यास प्रत्येक महिन्याला पौर्णिमेचा उपवास करावा किंवा नवरात्रीमध्ये उपवास करावा. नवरात्रीमध्ये अष्टमीच्या उपवासाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न राहते. 7वं लक्षण म्हणजे कुलदेवी जर तुमच्यावर प्रसन्न असेल तर बाहेरची कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती घरामध्ये अजिबात प्रवेश करत नाही. कुणी कितीही वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरी कुलदेवी सगळ्या वाईट शक्तींपासून तुमचं रक्षण करते. कारण कुलदेवी किंवा कुलदैवत यांचा वास, त्यांची शक्ती, त्यांची ताकद, त्यांची ऊर्जा तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे उंबरट्याजवळ असते. कुणीही कितीही वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरी कुलदेवीची शक्ती, तिची ताकद त्या वाईट शक्तीला अडवते, अजिबात घरात येऊ देत नाही. एवढी ताकद कुलदेवी आणि कुलदेवतेमध्ये आहे. म्हणून कुलदेवीला कधीही विसरू नका. तिची सेवा केली, तिची ओटी भरली, तिचा मान सन्मान तिला दिला तर तुमच्या घरात सुख, समाधान, शांती नांदेल. तुमच्या घरात प्रत्येकाला त्यांच्या कामामध्ये यश मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. 8वा संकेत आहे की जर तुमच्या घरात कुलदेवीचा निवास असेल तर घरातली परिस्थिती कितीही साधी असली तरी धनधान्याची कधीच कमी पडत नाही. दैनंदिन जीवन हे सुरळीत चालत असतं. आर्थिक स्थैर्य, पैसा, समृद्धीचा सहज प्रवाह सुरू होऊन टंचाई दूर होत असते. घरामध्ये एखादं शुभ कार्य असेल, मंगल कार्य असेल, घर घेतलं असेल किंवा गाडी घेतली असेल, एखादा नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरायचं नाही. कुलदेवीची पूजा करत असताना एक दिवा, अगरबत्ती लावून कुलदेवीची पूजा अर्चा करावी. तिला नैवेद्य दाखवावा.
अगदी साध्या भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. एक नारळ फोडून आशीर्वाद घ्यावा. कुलदेवी कधीच नाराज होणार नाही. तुमच्या प्रत्येक कामात साथ देते आणि घरात सर्वांना यश मिळेल. घरात बरकत येईल. त्यासाठी कुलदेवीची पूजा मनापासून आणि श्रद्धेने करा. पूजा करताना मनाला शांत, प्रसन्न वाटतं, सकारात्मकता जाणवते आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवते आणि मन प्रसन्न होतं. 9वं लक्षण बघा. जर कुलदेवी आपल्यावर नाराज असेल, कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल, कुलदेवीला आपल्याकडून जर काही करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या स्वप्नात येते. देवीची जर काही इच्छा असेल तर देवी आपल्या स्वप्नात येऊन सांगते, आपल्याला काही संकेत देत असते. आपल्या घरातील आजी, आजोबा, वडीलधारी व्यक्ती किंवा ज्येष्ठ व्यक्तींकडून आपण ऐकलेलंच असेल बघा, की कुलदेवी माझ्या स्वप्नात आली आणि देवीने मला हे करायला सांगितलं, देवीनं मला ओटी भरायला सांगितली, देवीनं मला दर्शनाला बोलवलं. असं आपल्या घरातील काही जाणकार व्यक्ती आपल्याला सांगत असतात आणि ते खरं आहे, सत्य आहे. तेव्हा तुमच्या घरात कुठलंही मंगलकार्य असू द्या, लग्न असू द्या, त्यावेळी पहिली पत्रिका कुलदेवीसमोर ठेवा, कुलदेवतेसमोर ठेवा, तिचा आशीर्वाद घ्या, मगच कार्याला सुरुवात करा. तुमचं कुठलंही काम असू द्या, शैक्षणिक असू द्या, व्यावसायिक असू द्या, शेतीविषयक असू द्या, कुठलंही असू द्या, मूळ सुरुवात कामाची करत असताना तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिचा आशीर्वाद घेऊनच त्या कामाला सुरुवात करा. मूळ ताकद ही कुलदेवीपासून आहे. त्यामुळं कामाला किंवा कार्याला सुरुवात करत असताना कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरायचं नाही. तिच्या आशीर्वादानेच तुमच्या कामाला सुरुवात करायची. मग बघा, तुमच्या कामात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला कोणत्याही कामात बाधा येऊ नये असं जर वाटत असेल तर आपल्या घरात सुख नांदावं, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असंच जर वाटत असेल तर एकच काम करायचं, कुलदेवीचं किंवा कुलदेवतेचं कोणतंच कार्य चुकवायचं नाही. कोणतंही नवीन कार्य करताना आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरायचं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे वर्षातून एकदा जी कोणती तुमची कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तिची ओटी भरून तिचा आदर, मान, सन्मान करायचा. मग बघा, तुमच्या घरावर कोणतंच संकट येणार नाही. जर संकट आलं तर कुलदेवी त्यातून नक्कीच तुम्हाला वाचवेल, मार्ग दाखवेल. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांनाही शेअर करा, म्हणजे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.